प्रदीप शिंदे, प्रदीप पांडुरंगराव शिंदे, मूळ राहणारा रिक्तोळी इंदापूर पोस्ट तिवरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे वडिलोपार्जित असलेल्या घरामध्ये राहतो. आज मी 5 वर्ष झाली, जवळजवळ 5 वर्ष पाण्यापासून वंचित आहे. माझं एकच घर पूर्ण गावामध्ये वाडीमध्ये माझं एक घर पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं आहे. तर मी आज 5 वर्ष त्याची मागणी करतोय. माझ्या वाडीमध्ये एकूण 35 घरं आहेत आणि त्या 35 घरामध्ये 30 घरं बंद असतात बारमाही. फक्त होळी आणि गणपती या दिवसात संपूर्ण घरं चालू असतात. आणि आज माझ्या त्या घरामध्ये फक्त एक घर वगळून 4 घरांना पाणी घरपोच नळ वाटणी झालेली आहे आणि सर्वांना नळाचं पाणी घरपोच होत आहे बिना मोटरचं. कारण त्यांची घरं थोडी खाली आहेत आणि माझं घर एकच घर वरती आहे. तर ह्या पाण्याची मी मागणी याच्यासाठी केली की त्या वाडीमध्ये 35 घरांमध्ये 4 विहिरी आहेत त्या वाडीत आणि 4 विहिरींमध्ये जी मूळ विहीर आहे त्या विहीरला 35x25ची विहीर आहे ती. त्या विहिरीला पूर्ण पाणी आहे भरलेली आणि ती भरलेली असताना सुद्धा माझ्या वाडीमध्ये माझं घरच्या वरती एक जलजीवन योजनेची टाकी आहे आणि एक संकलन टाकी आहे. त्या घराच्या 50 फूट वरती आहेत आणि 2 ज्या टाक्या बांधल्या आहेत त्या माझ्या घराच्या 10 फूट खाली बांधल्या आहेत. आणि जेणेकरून की मला पाणी मिळण्यासाठी त्रास होईल असं योजना करूनच त्यांनी बांधलेल्या आहेत. आणि ह्या सर्वाला आज मी ग्रामपंचायतकडे 5 वर्ष पाठपुरावा करतोय. माझ्या कोणत्याही अर्जांना ते दखल घेतली जात नाही. त्यामुळे मी त्यांना साधे अर्ज केले, त्याचीही उत्तरं नाही. त्याच्यानंतर हे बघा, मी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना उत्तरं काहीही नाही. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये माझ्या घरासाठी घराची तोडफोड केली जाते. हे बघा, हे माझ्या घराचं गेट तोडलंय. कारण का तर मी इथे येऊ नये म्हणून. मी त्या घरात एकटा राहतो. ही संकलन टाकी आहे. ही माझ्या अंदाजे 80 ते 90,000 लिटरची टाकी आहे. या टाकीतून मी पाण्याची मागणी केली आहे. 3 वर्ष 2023ला मी मागणी केली आहे. त्या टाकीचं पाणी माझ्या घरात बिना ग्रॅव्हिटीने पाणी येऊ शकतं. मी त्या टाकीपासून घरापर्यंत ग्रामपंचायतला जो काही पाईपलाईन देण्यास खर्च लागेल तो देण्यास तयार आहे. तरीही त्याची मला पाईपलाईन दिली गेली नाही. मला सांगितलं गेलं की त्या टाकीमध्ये मांजर पडलं आहे, ते पाणी दूषित आहे. आम्ही तपासणीला पाठवलं आहे आणि ते तपासणीला आज 3 वर्ष झाली. सरपंचाची तपासणी काही होत नाही आणि मला काही पाणी दिलं जात नाही. त्याच्याच शेजारी दुसरी ह्याच कुंपणामध्ये शेजारीच तिथे जलजीवन योजनेची टाकी बांधलेली आहे दुसरी. त्या टाकीचं काम पूर्ण होऊन रिक्तोळी गावामध्ये ती जलजीवन योजना चालू आहे आणि इंदापूर वाडीसाठी ती योजना अजूनपर्यंत त्यांनी चालू केली नाही. आता ह्या दोन्ही जलजीवनचं पण मला त्यांनी पाईपलाईन दिली आहे माझ्या घरापर्यंत आणि त्याला पाणी चालू केलं जात नाही. मी त्यांच्याकडे आज 5 वर्ष झाली मागणी करतोय की त्या 2 टाक्यांच्या मला चावी द्याव्या. मी जेव्हा केव्हा गावाला येतो, मी दर आठवड्यातून पूर्वी गावी जात होतो. 3 दिवस मी गावाला राहतो, 4 दिवस मुंबईत राहतो. पण तरीही मला ते पाण्याच्या टाकीची चावी दिली जात नाही. मी त्यांना विचारलं मला पाणी का दिलं जात नाही. ग्रामपंचायतची जबाबदारी आहे, ते मला का पाणी दिलं जात नाही याचं कारण सांगितलं जात नाही. माझ्या कोणत्याही अर्जांना उत्तरं दिली जात नाही. माहिती अधिकार, त्याच्यामुळे मला नाविलाज असतो माहिती अधिकार टाकावे लागले. माहिती अधिकार टाकले. आज मी 5 वर्ष माहिती अधिकार टाकतोय, त्यांना उत्तरं नाही. अपीललाही उत्तरं मिळत नाही. आणि आता झाले 2 महिने BDOना मी जाऊन भेटलो.
तेव्हा 2 महिने झाले फक्त मला त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात काय, तर माहिती उपलब्ध नाही. मी त्यांच्याकडे संमतीपत्र आहे का विचारलं असता, माहिती उपलब्ध नाही असं सांगितलं जातंय. आता या याच्यामध्ये या 2 टाक्यांचं पाणी मला ते लोकं बिना मोटर देऊ शकतात, पण ते दिलं जात नाही. याचं कारण मला काय आहे ते सांगत नाहीत. हे संपूर्ण सरपंच आणि ग्रामसेवक सरवंदे या दोघांची मनमानी कारभार चालू आहे. आणि ते माजी पोलीस पाटील विक्रोळी इंदापूरचं प्रतापराव शिंदे याच्या सांगण्यानुसार ते आपला मनमानी कारभार चालवत आहे. त्याच्यामुळे मला पाणी दिलं जात नाही. त्याच्यानंतर माझ्या घराच्या बाजूला, खालच्या बाजूला घराच्या 10 ते 15 फूट खाली मूळ विहिरीतून, ग्रामपंचायतच्या विहिरीमधून एक वेगळी पाईपलाईन घेतली आहे. ती पाईपलाईन त्या टाक्यांमध्ये सोडलं गेलं आहे पाणी. आणि ती पाईपलाईन टाक्या माझ्या घराच्या 10 फूट खाली आहेत, बांधल्या गेल्या आहेत. 10 फूट अंतरावरती माझ्या बांधल्या आहेत. पण ते 10 फूट माझं घर उंच असल्या कारणाने मला घराला पाणी मिळत नाही. ते लोक काय करतात, मी अर्ज केले, ग्रामपंचायतचे, पंचायत समितीचे कोणी अधिकारी वगैरे आले शासनाचे, की तिथे मला फक्त मोटर चालू करतात आणि त्यांना तिथे पाणी चालू करून दाखवतात. साहेब इथं पाणी येतंय, पण हा खोटा अर्ज करतो. तर त्याच्यासाठी माझं त्यांना म्हणणं होतं की मी माझ्या समक्ष तुम्ही खालचे पाप चालू करून मेन लाईनचा तुम्ही मला पाणी दाखवा. एक एक थेंब पाणी येतं. माझ्याकडे आता ऑलरेडी माझ्या घरामध्ये चोरी झालेली, अशी 5 वेळा माझं घर फोडलं गेलं, चोरी झाली. त्याची तक्रारही शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्याच्यावरती काहीही अजून निर्णय लागलेला नाही. आणि माझ्याकडे आता फक्त स्टीलचे 5 हंडे 5 कळशा राहिलेले आहेत आणि ते भांडी पण मला पाणी भरून मिळत नाही. जर मी मग तिथे कसं राहावं, याच्यावरती शासनाने काय तो मला निर्णय द्यावा. आणि शासनाकडे प्रत्येक वेळी मी विक्रोळी ग्रामपंचायत, विक्रोळी सरपंच, विक्रोळी पोलीस पाटील, त्याच्यानंतर पंचायत समिती, गारगे मॅडम, जलजीवनचे जाधव साहेब, या सर्वांना भेटलो, सर्वांकडे विनंती केली, पण त्याच्यावरती कोणीही दखल घेत नाही. गारगे मॅडमकडे गेलो, गारगे पाटील मॅडमकडे गेलो की त्या सांगतात 2 दिवसात सांगते, जाधव साहेबांना भेटते 2 दिवसात सांगते, चालू करते पाणी. आणि आज मला असं करून 3 वर्ष लावले. तर मी इथे कसं राहायचं आणि कसं राहतोय, मी अक्षरशः पावसाच्या पाण्यामध्ये मी जगतोय. पावसाच्या पाण्यावरती मी घराच्या वरच्या बाजूला 2 टाक्या लावून ठेवल्यात आणि त्या टाक्या झाकणं उघडी ठेवून मी त्याचं पाणी संडास, बाथरूम, आंघोळीला वापरतोय आणि त्यावरती मी जगतोय. अच्छा, मध्ये एका विहिरीला त्यांनी, दोन्ही विहिरींना काय केलं की माझी माणसं विहिरीतनं प्यायला पाणी भरून आणायची, तर त्याला कोणी झाकणं लावून घेतली. त्याचेही माझ्याकडे फोटो वगैरे आहेत माझ्या मोबाईलमध्ये, त्याची व्हिडिओ क्लिपही आहे माझ्याकडे. आणि त्याच्यामुळे तिथे जे कामदार आता माझे होते त्यांना सांगितलं आम्ही हे पाण्याची बंदी केलेली आहे, बंद आहे, झाकण लावून घेतलंय, तर याचं हे झाकण काढून कोणीही पाणी भरायचं नाही. आता तिथे सगळ्यांना घरात पाणी मिळतं. फक्त मी एकटा असा आहे की माझं घर थोडंसं 50 मीटर वरती आहे, वाडीचं 50 मीटर वरती आहे. त्यामुळे त्या तिथे मला पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि ग्रामपंचायतची जबाबदारी आहे की प्रत्येक घराला पाणी देणं जरुरी आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल माझं असं आहे की आता हे सर्व अर्ज देऊन झाले आणि ह्या अर्जाची दखल न घेतल्यास मी शासनाकडे आमरण, आजीवन मला मरणाची परवानगी द्यावी. मी त्याचे आत्मदहन करण्यास तयार आहे. मला आपण परवानगी द्यावी शासनाने, नाहीतर मला 7 दिवसात पाण्याची व्यवस्था करावी किंवा 15 दिवसात करावी. काहीतरी मला पाण्याची व्यवस्था, बिना पाण्याचा मरण्यापेक्षा मी त्याच्यापेक्षा आत्मदहन करतो. दुसरा माझ्याकडे पर्याय राहिला नाही. आणि तेही जर नाही केलं तर मला कायदेशीर कारवाई करण्यास मला भाग पाडू नये. जर नाहीच दखल घेतली तर मला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडेल. आणि त्याला संपूर्ण जबाबदार विक्रोळी ग्रामपंचायत सरपंच, सरवंदे
ग्रामसेवक सरवंदे साहेब आणि बाकीचे जे कोणी जे हितचिंतक आहेत त्यांचे सदस्य हे सर्व जबाबदार असतील. आता पंचायत समितीला पण भेटलेलं आहे, साहेबांकडे पण, माननीय तहसीलदार साहेबांकडे पण मी अर्ज केलेला आहे, त्याच्यावरती हे केलेलं आहे. आणि ह्या सर्वाची दखल घेता घेता मला मी मध्ये आता माझे सांगतो तुम्हाला की माझ्या 6 जागी जमिनी घेतल्या गेल्या. माझ्या एकाच माणसाच्या 6 जागी जमिनी घेतल्या आहेत. रस्त्याला जमीन घेतली, धरणाला जमीन घेतली आहे, त्याच्यानंतर शिवाजीच्या पुतळ्यासाठी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पण जमीन घेतली आहे, मारुती मंदिरसाठी पण जमीन घेतली आहे, आणि एका घरालाही जमीन घेतलेली आहे. ठीक आहे, आम्ही 10x15चे दिले, पण ते आता 2-2, 3-3 गुंठ्यामध्ये गेलेले आहेत. तर अशा जर सर्व जमिनी माझ्या एकट्याच्या जर जात असतील, आणि धरणाला आमची मनाई नाही आहे, पण माझा एकच विषय होता त्यांच्याकडे की मी त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर वाडीच्या घरामध्ये जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत माझी कुठलीही जागा अतिक्रमण करण्यास मनाई असेल, हरकत असेल. आणि या हरकतीचा मी त्यांना 2012ला अर्ज केला होता, तक्रार अर्ज दिला होता ग्रामपंचायतकडे. त्याची कोणीही दखल न घेता आज माझ्या इथून देवळापासून तो रस्ता बनवत नेला आहे ग्रामपंचायतने, तो या शासनाने धरणासाठी. त्याच्यामध्ये माझी जागा गेली, रस्त्याला पण, त्याच्यानंतर धरणालाही माझी जागा गेली आणि भरपूर जागा गेली. आता माझ्या जीवन जगण्यासाठी जर माझ्या पोराबाळांना पुढे कोणी काय पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी फक्त घराजवळची थोडीशा 1 तुकडा 2 तुकडे जागा राहिल्या, त्या पण जंगलात. आणि माझ्या मेन रोडच्या गावठणातल्या जागा, या सर्व जागा अतिक्रमण करत आहेत जोर जबरदस्ती ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीचे अधिकारी, कोण भूमापनचे अधिकारी. आणि आमची संमतीपत्र विचारलं असता त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की ती जबाबदारी ग्रामपंचायतची आहे, आणि ग्रामपंचायतने संमतीपत्र आमच्या भावांच्या नावाने खोटे संमतीपत्र दिले आहेत. त्याच्या प्रत आहेत माझ्या मोबाईलमध्ये, माझ्याकडे त्याच्या प्रत आहेत. रवींद्र गणपत शिंदे यांच्या खाली सही करणारा कोण तर सुनील रामचंद्र शिंदे, दुसरे वसंत नारायणराव शिंदे, हे मयत आहेत, हे आमचे चुलत भाऊ आहेत, मयत आहेत, आणि त्यांच्या नावाखाली सुनील रामचंद्र शिंदे सही करणारे. आणि समक्ष सरपंच दयानंदराव शिंदे, हे सरपंच समक्ष प्रत्येक वेळी एकच अर्ज, एकच फॉर्म, एकच सही आणि एकाच पेनाने, काळ्या पेनाने, अशा सर्व याच्यावरती एकाच यांनी सह्या केलेल्या आहेत. गावामध्ये, त्या रिक्तोळी गावामध्ये 2 सुनील रामचंद्र शिंदे आहेत. त्यांच्याशी मी स्वतः संपर्क साधला, दोन्ही सुनील रामचंद्र शिंदे यांच्याशी. त्यांचं म्हणणं आहे आम्ही कोणीही सह्या केलेल्या नाही आहेत, आम्ही पाहिजे तर तुम्ही सांगाल तिथे येण्यास तयार आहोत. तर माझी शासनाला विनंती आहे की आपण पूर्ण चौकशी करून त्याच्यानंतर त्याची काय ती आपण दखल घ्यावी. पोलीस स्टेशन त्याच्यावरती काय ती चौकशी करून त्याची दखल घेईल अशी माझी विनंती आहे. आणि मला पाण्यापासून वंचित जो आहे तो मला पाण्याच्या दोन्ही टाक्यांच्या चाव्या दिल्या तर माझी शासनाला खूप विनंती होईल. मला फार उपकार होतील माझे शासनाचे माझ्यावरती, आणि मी 4 दिवस आणखीन जगू शकेल. मी ज्येष्ठ नागरिक आहे, माझं कोणी नाही आहे तिथे, मी एकटा जाऊन राहतो त्या घरामध्ये. एकच घर आहे माझं जंगलामध्ये, त्या वाडीवरती एकच घर एका बाजूला टाकलेलं आहे, त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. आज मी 5 वर्ष 7 वर्ष झाले. त्याच्या पोलीस पाटलांना माझा अर्ज पण आहे त्याच्यावरती की माझ्या घरावरती त्यावेळी मी चुकून वाळीत टाकलं म्हणून अर्ज दिला होता, पण ही त्यांनी पोलीस स्टेशननी दखल घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की याच्यावर नंतर असं तुमच्यावर होणार नाही. पण इथे न बोलता सर्व कारवाया होत आहेत, न सांगता माझ्यावरती बहिष्कार टाकला गेलेला आहे. आणि आता गावातील 4-5 जणांवरती बहिष्कार टाकला होता, त्याच्यामुळे आता त्या बहिष्काराची प्रकरण पुढे वाढत गेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांनी शांती घेतली आहे. ही अशी आतून आम्हाला फार त्रास दिला जातो, आणि याची संपूर्ण दखल आपण शासनाने घ्यावी अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे शासनाला. हात जोडून विनंती करतो की याची आपण पूर्ण शासनाने चौकशी करून मला पाहिजे तर समक्ष बोलवा, तिथे माझ्या समक्ष पाहणी करा. मी येण्यास तयार आहे, जेव्हा बोलवाल आपण तेव्हा मी येण्यास तिथे समक्ष पाहणी करण्यास तयार आहे. आपण जे सांगाल
ते मी मान्य करण्यास तयार आहे, पण मला न्याय द्या ही माझी इच्छा असेल. नाही तर मला शेवटी पर्यायी कायदेशीर कारवाईला जावं लागेल आणि मी वकिला थ्रू त्यांना ग्रामपंचायतला आणि याला नोटीस द्यावी लागेल मला. त्या नोटीसला पण ते उत्तर देतील की नाही देत त्याच्यावरती एवढं याचं काय हे चालतं, म्हणजे त्या अर्जांना वगैरे उत्तरच देत नाहीत. एवढं हे ग्रामपंचायतमध्ये काय आहे असं. तर या ग्रामपंचायतचा मनमानी कारभार चाललाय, तो कुठेतरी थांबवावा. काय नाहीतर मला अजून परत पुढे मला तक्रार करावी लागेल आणि या ग्रामपंचायतीची पूर्ण चौकशी काढावी लागेल. माझ्याकडे असे भरपूर पेपर आहेत की मी ते पेपर केव्हाही दाखवू शकतो. आणि मी आज हे पेपर घेऊनच ह्याच्यासाठी बोलतोय की मी 5 वर्ष त्यांची वाट पाहिली की आज करतील उद्या करतील, पण आता हे डोक्याच्या वरून जात चाललंय. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, विक्रोळी ग्रामपंचायतची पूर्ण कायदेशीर चौकशी व्हावी ही आपणापुढे नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.